नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार मोठा असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता आबांवरती मोठं संकट आल्याने आबांनी आपलं घर विकून इचलकरंजी गाव सोडण्याचा निर्णय घेताच आता मालक साहेब स्वतः आबांच्या घरापर्यंत पोचलेले आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता आनंदीला नोकरी भेटलेली असते. आनंदीला खूप आनंद झाल्यामुळे ती धावतच आता घरी येते. त्यावर लगेच आता दरवाजात येणारी आनंदी ओरडू लागते, आरतीताई, आबा कुठे आहात तुम्ही? तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, बघा आली. काय झालं, एवढा का आरडाओरडा चालू आहे? तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा आरतीताई मला नोकरी मिळाली. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, हो अगं दिदे खरंच नोकरी मिळाली तुला? त्यावर आनंदी म्हणू लागते, हो ग बाई खरं सांगते मी. आता लगेच आनंदी मात्र आपल्या आरतीताईला गोल गोल मिठी मारून फिरू लागते. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, अगं हो हो पडशील पोरी, पण नोकरी कुठली मिळाली ते सांगशील का? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, टुरिस्ट गाईड म्हणून मला नोकरी मिळाली, मी सिलेक्ट झाले आणि आता मला सगळ्यांनी शुभेच्छा द्या बरं पटापट चला. पण मात्र आता आबांना टेन्शन येतं, टुरिस्ट गाईड? आनंदी तुला हे जमेल का? अगं कसं जमणार आहे आनंदी? नाही मला नाही वाटत तू ही नोकरी करावी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा मला सगळं काही जमणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. तुम्ही काय म्हणालात? आनंदी तुला डोळे नसले तरी तुझे मनाचे डोळे सगळं काही जग तुला दाखवतात, हो की नाही? माझ्या मनात मी सगळा नकाशा तयार करते आबा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे बघा आपण रिहर्सल सुरू करूया, चला तुम्ही दोघी ना माझ्या गाईडा, चला पटकन या इकडे. आनंदी लगेच त्यांना आता दरवाजाच्या कोपऱ्यात घेऊन जाते. आता तुम्ही माझ्या गाईड आहात आणि मी आता तुम्हाला सगळी मंदिरातली माहिती सांगणार आहे, चालेल? तेव्हा आरची म्हणू लागते, थांब 1 मिनिट दिदे. आरची पटकन जाते आणि आता तिचा चष्मा आणि हातात छत्री घेऊन येते. आता गाईड कसे शोभले पाहिजे ना. आता ही नटखट आरची अगदी चष्मा वगैरे घालून जणू काही फिरायलाच निघाली अशी आता तयार झालेली असते. तर आता आनंदी लगेच त्या दोघींना सांगू लागते, हे बघा इथून आता 50 पावलं आतमध्ये गेल्यानंतर आपलं खूप छान असं प्राचीन मंदिर आहे, ज्यावरती अगदी सुरेख असं सूक्ष्मलेखन केलेलं आहे. आणि हो त्याच्याच बाजूला लगेच पूर्वेकडे महादेवाची पिंड आहे, महादेवाचं शिवलिंग. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, पूर्वेकडे? पण हे तुला कसं कळलं आनंदी? आणि या दिशा तू कशा सांगणार? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबा अहो मी आवाजावरनं माझ्या मनात नकाशा तयार करते, मी सांगितलं ना. अहो माझे कान म्हणजे माझे डोळे आहेत. हे बघा पूर्वेकडे आपल्या मंदिरात महादेवांची शिवलिंग आणि त्यानंतर इकडे बाहेर फुलवाल्या काकूंचं दुकान, मठ्ठावाल्या काकूंचं दुकान, यांच्या आवाजावरनं ना मी बरोबर दिशा कुठे आहे हे सगळं काही गाईडला सांगू शकते. त्यामुळे आबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी अगदी छान काम करणार आहे. सगळेजण बघा माझ्यावरती नक्कीच खुश होतील. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, कर ग बाई पण जपून काम करा. तेव्हा आनंदी म्हणू लागते, बरोबर आहे ठीक आहे, मला 2 वाजता तिकडे पोचायचे, चला चला मी निघत्या. असे म्हणत आता घाईघाईतच आनंदी निघालेली असते. तेव्हा आरची म्हणू लागते, आनंदी तिथे चल मी येते तुझ्याबरोबर. आता आरची लगेच आनंदीताईसोबत निघालेली असते. तर त्यानंतर इकडे आता युगंधरची मेहुणी शलाका, तिने आता युगंधरच्या कारखान्यातील एका माणसाला भेटण्यासाठी बोलावलेलं असतं, चंदन मात्र आता शलाकाला भेटण्यासाठी आलेला असतो. तेव्हा गाडीतनं उतरताच आता शलाका चंदनच्या हातात एक पैशांची गड्डी देते आणि मला लागते, घे चाल पटकन. आणि त्या अंगठे बहादूरला आपल्याला हरवायचं आहे, त्या युगंधरला त्याची लायकी दाखवायची. तो एक अंगठे बहादूर आहे, त्याला हे समजत नाही. पण आता एक काम करायचं, त्याला ही डील भेटता कामा नये. जर सॅम्पल त्या युगंधरपर्यंत पोहोचले नाही ना तर त्याला हे कॉन्ट्रॅक्ट भेटूच शकत नाही. मग ते कॉन्ट्रॅक्ट भेटणार फक्त या शलाकाला. कुणाला? या शलाकाला. त्यावर लगेच आता चंदन म्हणू लागतो, मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम अगदी चोख पद्धतीने पार पडणार, त्या युगंधरला आपण हरवणार. तेव्हा लगेच आता चुटकी वाजवत बोट दाखवतच शलाका म्हणू लागते, बोल बच्चन बासा, आधी निकाल दाखव आणि मग तोंड चालव, मला काम पूर्ण झालेलंच पाहिजे. शलाका म्हणतात मला, शलाका म्हणजे धमाका. त्यावर लगेच चंदन म्हणू लागतो, सॉरी मॅडम पण काम होणार, नक्कीच होणार. त्यावर शलाका म्हणू लागते, चल निघ मग. तुझ्या त्या अंगठे बहादूर साहेबाला कळायला पाहिजे, कारखान्या चालवण्यासाठी डोकं नाही तर हुशारी लागते आणि ती फक्त या शलाकाकडे.
त्यामुळे आता युगंधरचे उलटे दिवस सुरू. आता आपण त्यांनी जे काही हे साम्राज्य उभं केलं ना ते सगळं त्याच्याकडनं काढून घ्यायचं. त्यामुळे युगंधर, तुझ्या उलट्या दिवसांची सुरुवात करायला तयारी कर, असे म्हणत आता लगेच चंदन तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता शलाका हसतच म्हणू लागते. शलाका म्हणजे धमाका. तर त्यानंतर इकडे आता आनंदी मंदिरात पोचलेली असते. मंदिराच्या आवारात बाहेर जे काही आता नदी घाट असतात ना ते सगळं आता आनंदी टुरिस्ट गाईडना दाखवू लागते आणि त्याबद्दल माहिती सांगत असते. त्याच वेळेस आता वरून म्हणजे जो आनंदीचे फोटो काढत असतो तोही तिकडे आलेला असतो. तो सारखे आता आनंदीचे फोटो काढत असतो. त्याला तर खूपच नवल वाटतं. ज्या मुलीला डोळे नाही आहेत ती मुलगी एक टूर गाईड म्हणून सगळ्यांना काय सांगणार. तो आता आनंदीकडे एकटक बघत असतो. त्याच वेळेस आता लगेच ते गाईड म्हणू लागतात, ए बाई, आम्हाला याबद्दल माहिती नको आहे, आम्ही हे बघितलेलं आहे, आम्हाला मंदिरात जायचं आहे आणि तुझं नाव काय. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, माझं नाव आनंदी आणि मी आता तुम्हाला मंदिरात घेऊनच जाणार आहे. त्यावर लगेच वरून म्हणू लागतो, हो हो चला. आनंदी, वा, मला ना कौतुक वाटतंय तुझं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा पाहुणं, तुम्ही सारखे सारखे माझे फोटो काढू नका. तुम्हाला काढायचे असतील तर इथल्या मंदिराचे या कोरीव कामाचे तुम्ही फोटो काढू शकता, पण प्लीज माझ्यापासून जरा दूर राहा. तेव्हा वरून म्हणू लागतो, सॉरी या. आता लगेच आनंदी सगळ्यांना घेऊन मंदिराच्या आतमध्ये निघालेली असते. तर इकडे कारखान्यात आता सगळे कामगार सुटल्यानंतर जेवणासाठी आलेले असतात. जेवणासाठी सगळेजण आता इथे टेबल खुर्च्यांवरती बसलेले असतात. त्याच वेळेस चंदन येतो. आता चंदनला शलाकाने पैसे दिलेले असतात, त्यामुळे आता त्याला इथे मात्र राडा करायचा असतो. तेव्हा लगेच आता चंदन आपल्या खिशातनं एक झुरळ काढतो आणि आता जेवणात भेसळ करतो. त्याच वेळेस आता सगळेजण जेवत असताना चंदन जोरजोरात ओरडू लागतो, बघा बघा, हे काय काय खायला देत आहेत आपल्याला, बघा, विष दिलंय, विष. अहो, आपण रक्ताचं पाणी करतो, हा कारखाना चालवतो आणि आपल्या जीवाशी असा खेळ. ओ शिर्के साहेब, या लवकर बाहेर. सगळे आता लोक जेवणाचे उठलेले असतात आणि चंदनकडे बघू लागतात. चंदनच्या हातात झुरळ असतं. आता मात्र चंदन खूपच जोरजोरात शिर्के साहेबांना आवाज देऊ लागतो, ए शिर्के, लवकर बाहेर ये, लवकर ये. तेवढ्यात लगेच शिर्के धावतच येतो. काय झालं, काय रे चंदन, कसला आरडाओरडा चालू आहे. तेव्हा चंदन मला लागतो, शिर्के साहेब, बघताय ना, दिसतंय ना माझ्या हातात काय, बघा, तुम्ही फसवताय आम्हा सगळ्यांना, आमच्या सगळ्यांच्या जीवाशी खेळताय तुम्ही. जर आम्हाला काही झालं, आमचं कुटुंब कोण सांभाळणार, तुमचे मालक साहेब नाही ना. तुम्ही असा आमच्या जीव घेणा खेळ खेळू शकत नाही. तुम्ही हे जे काही करताय, आम्हाला जे काही खायला देताय ना ते अगदी चुकीचं आहे. त्याच वेळेस आता लगेच शिर्के मला लागते, चंदन, तोंड आवरून बोला, असं काय बी होणार नाही. त्यावर लगेच चंदन मला लागतो, दिसतंय ना हातात, मग मी तोंड आवरणार नाही, बोलणार आज मी. त्याच वेळेस आता मालक साहेब तिकडे आलेले असतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, कसला आवाज येतोय तिकडे. आता सगळेजण मालकांकडे बघू लागतात. तर इकडे आता आनंदी पावलं मोजत मंदिरात निघालेली असते. आता पावलं मोजत मोजत 45 पावलांवरती आनंदी आलेली असते. तिथे आता ताकावाल्या काकूंचा मडक्याचा आवाज आनंदीला रोजचा येत असतो, पण आज मात्र त्या काकू आलेलेच नसतात. त्यामुळे आनंदी जरा गोंधळते. अरे बापरे, मी बरोबर ठिकाणी आले ना, का मी चुकते. पुढे मला आवाज का येत नाही काकूंच्या ताक बनवण्याचा. नाही नाही नाही, मी बरोबर ठिकाणी आणलं आहे ना यांना. आता जर मी चुकले तर माझं काही खरं नाही. त्याच वेळेस आता वरून लगेच आनंदीकडे बघू लागतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आज ताकवाल्या काकू ताक का बनवत नाही आहे, काय झालं आहे. त्याच वेळेस वरून मनाशीच म्हणू लागतो, आनंदी, अगं तू बरोबर ठिकाणी आली, पण आज ताक बनवणाऱ्या काकूच आल्या नाहीत, मला आता आनंदीची मदत करावी लागेल. त्याच वेळेस लगेच गाईड म्हणू लागतात, ए आनंदी, अगं चल ना आतमध्ये, सांग ना पटापट काहीतरी, तू का गप्प बसली, आनंदी बोल ना. आनंदीला काय बोलावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता लगेच आनंदी मात्र विचार करू लागते. तेवढ्यात लगेच आता ते गाईड म्हणू लागतात, आनंदी, अगं सांगतेस ना तू. आनंदी मात्र टेन्शनमध्ये आलेली असते. तर त्यानंतर इकडे आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, काय झालं आहे, कसला आरडाओरडा चालू आहे. तेव्हा चंदन म्हणू लागतो, हे बघा मालक साहेब, आमचं पालतं नशीब. अहो, आम्ही रक्ताचं पाणी करून या कारखान्यासाठी घाम गाळतो आणि कष्ट करतो आणि आमच्या जेवणात हे असं विष मिसळलं जातं. बघा बघा, आमच्यावरती जीवघेणा हल्ला केला जातोय, बघताय ना तुम्ही. तेव्हा लगेच आता मालक साहेब मात्र चंदनकडे बघतच म्हणू लागतात, हो, हे झुरळ जेवणात निघालंय, कसं निघू शकतं यात, नाही निघू शकत. तेव्हा लगेच आता चंदन म्हणू लागतो, का नाही निघणार,
दिसतंय ना तुम्हाला डोळ्यासमोर? मग निघलंय ते. आणि अशाने जर आम्हाला काही झालं तर कोण जबाबदार असणार आहे? कोण घेणार शिर्के जबाबदारी सांगा ना. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के पटकन आपल्या आचार्यांना बोलवा इकडे. लगेच आता शिर्के आचार्यांना आवाज देतो. आचार्य आलेले असतात. त्याच वेळेस आता त्यांच्या डोक्यात जेवणात केस पडू नये म्हणून आता सगळा काही व्यवस्थित असा पोशाख घातलेला असतो. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, चंदन बघतोय ना, आचार्यांच्या हातात, डोक्यात आणि अंगावरती त्यांनी हा जेवण बनवण्यासाठी पोशाख घातलेला आहे. मग त्यांच्याकडनं साधा केससुद्धा जेवणात पडत नाही. मग हे झुरळ जेवणात आलं कुठनं? आणि आपण जेवण बनवण्यासाठी जे सामान मागवतो ना, ते 1 नंबर क्वालिटीचं असतं आहे. त्यात हे झुरळ निघणं शक्यच नाही. मग जर मोठ्या पातेल्यात हे झुरळ निघालं नाही तर एवढ्याशा छोट्या ताटात हे झुरळ आलं कुठनं? आता चंदन मात्र जरा गडबडतो आणि मालक साहेबांकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता मालक साहेब लगेच चंदनच्या हातनं ते झुरळ घेतात आणि कचरा कुंडीत फेकतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, चंदन अरे 500 लोकांच्या पातेल्यात हे झुरळ निघायला होतं, तिथे निघालं नाही. याचा अर्थ काय समजायचा? हे झुरळ कोणीतरी मुद्दामून यात टाकलंय. आता चंदनला काय बोलावं काही सुचत नाही. तो गप्प असतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, चंदन हा कारखाना फक्त माझ्या डोक्याने चालला नाही. माझं फक्त डोकं आहे, पण तुम्ही सगळे माझे हात आहात, माझे पाय आहात, माझं शरीर आहात. आणि मग जर शरीरातल्या कुठल्याही अवयवाला त्रास झाला तर डोकं कसं चालू शकतं? त्या डोक्याचा उपयोगच नाही ना. मग मी तुम्हाला त्रास होईल असं कधीच काय बी करू देणार नाही. त्यामुळे चंदन तुला वाटतंय तसं काय बी नाही आहे. या जेवणात हे झुरळ नव्हतंच. कोणीतरी ते मुद्दामून भेसळ केलं आहे. आणि त्यामुळे जर आता परीक्षा घ्यायची असेल तर मी स्वतः घेणार. मी स्वतः हे जेवण चाखणार. आता मालक साहेब लगेच स्वतःच्या हाताने ताट वाढून घेतात आणि जेवायला सुरुवात करतात. कारण तुम्ही माझे सगळे अवयव आहात आणि माझ्या अवयवाला काय बी होता कामा नये. तुम्हाला जर हे विष वाटत असेल तर हे मी स्वतः खाणार आणि मगच तुम्हाला खायला देणार. आता मालक साहेबांनी स्वतः जेवायला सुरुवात केलेली असते. सगळे कामगार आता मालक साहेबांकडे बघत असतात आणि लगेच पटापट जेवायला सुरुवात करतात. चंदनला काय बोलावं काय सुचत नाही. चंदनची बोलती मात्र बंद झालेली असते. तर इकडे आता आनंदीने समोरच 2 दीपमाळ असतात आणि पाठीमागे 3 तुळशी वृंदावन याविषयी जरा तोडकी माहिती सांगायला सुरुवात केलेली असते. कारण आनंदीला भीती वाटत असते, ती चुकल्यासारखी तिला वाटत असते. त्याच वेळेस आता ते गाईड म्हणू लागतात, दीपमाळ याबद्दल काय सांगणार? तेव्हा लगेच आता वरून मात्र आनंदीला सांभाळून घेतो. आनंदी वाह, तू या दीपमाळीबद्दल सांगणार आहे? 1 नंबर भारी. आनंदी सांगा, अगदी बरोबर माहिती सांग. हे बघा मित्रांनो, तुम्ही सगळेजण ऐका, कारण ह्या दीपमाळ साध्यासुध्या नाही आहेत. खूप छान कोरीव काम करून बनवल्यात. त्यावर लगेच आनंदी पटकन 5 पावलं पुढे येते आणि दीपमाळाविषयी सगळी काही माहिती सांगू लागते. वरून मात्र आता आनंदीचे छान छान असे फोटो काढत असतो. तर त्यानंतर आनंदी आता सगळ्या गाईडला आतमध्ये घेऊन जाते. मंदिरात जे काही कोरीव काम केलेलं असतं, जे काही मावळ्यांचं लेखन असतं, ते सगळं आता आनंदीने सगळ्यांना अगदी पटवून सांगितलेलं असतं. वरून तर मात्र खूपच खुश होतो. अरे बापरे, या आनंदीला कोण म्हणणार आहे डोळे नाही आहे म्हणून? सगळी अगदी टुरिस्ट गाईड बनवून हिने सगळ्यांना माहिती पुरवलेली असते. सगळेजण खूपच खुश असतात. सगळं फिरूनही झालेलं असतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, चला आता तुम्हाला एका ठिकाणी नेते. तेव्हा वरून म्हणू लागतं, एका ठिकाणी म्हणजे नेमकं कुठे? त्यावर आनंदी म्हणू लागते, पाहुणं मंदिराच्या पाठीमागे आमच्या सुभद्रा काकू मस्त असा मठ्ठा बनवतात आणि इचलकरंजीला आल्यानंतर सुभद्रा काकूंच्या हातचा मठ्ठा प्यायलाच हवा. चला पटकन. आनंदी सगळ्यांना आता मंदिराच्या पाठीमागे घेऊन निघालेली असते. तर त्यानंतर इकडे आता सगळे कारखान्यातील लोक कामाला लागलेले असतात. तेव्हा मालक साहेब आता शिर्केंना म्हणू लागतात, लागले सगळे कामाला लागले ना? त्यावर लगेच आता चंदनलाही बोलवलं जातं. तेव्हा आता चंदनही मालक साहेबांजवळ येतो. त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतो, हो मालक साहेब, सगळे जेवले बी, पंक्ती उठल्या बी आणि आता कामाला सुरुवात झाली बी. त्याच वेळेस आता मालक साहेब या चंदनकडे बघू लागतात, चंदन तू जेवला नाहीस, पण मी तुला आग्रह करणार नाही, नको जेवू. कारण तुला या लोकांना भडकवायचं होतं ना, हेच काम करायचं होतं ना तुला. त्यावर लगेच आता चंदन लागतो, शिर्के साहेब अहो आमच्या जीवाशी खेळ चालला होता. मग भडकवणार नाही तर काय करणार? बघितलं ना तुम्ही काय निघालं जेवणात ते. त्यावर लगेच आता शिर्के लागते, तोंड बंद ठेवा
आणि जे जे काही खरं असेल ना ते वकून मोकळा हो, नाहीतर एक अशी कानाखाली लावीन ना थोबाड इकडचं तिकडं करेल. त्याच वेळेस चंदन म्हणू लागतो, बघा बघा मालक साहेब, धमकी, डायरेक्ट आम्हाला धमकी. हे बघा, जर तुम्ही आमच्याशी नीट वागलात तरच आम्ही हा कारखाना नीट चालू देऊ, नाहीतर आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, चंदन असं काय बी होणार नाही. आता कामगार जेवलेत आणि कामाला लागलेत, तू बी जा आणि कामाला लाग. आता मात्र लगेच चंदन तिकडनं निघालेलं असतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के थांब, शिर्के जाऊ दे त्याला. हे बघ, तो या कारखान्याच्या कामगारांचा लीडर आहे, त्यामुळे त्याच्यावरती हात टाकणं चुकीचं आहे. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतो, मालक साहेब पण हा चंदन कसला आगाऊ आहे, एक नंबरचा भामटा आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आपण ना आता याची शाळा घ्यायलाच हवी होती, याला ना कारखान्यातनं काढूनच टाकायला पाहिजे. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, नाही शिर्के, चंदन हा कामाचा माणूस आहे, त्याला जपा. तेव्हा शिर्के म्हणू लागतो, काय कामाचा माणूस, हा एक नंबरचा भेदी या कारखान्यातला. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, माहिती आहे हा माणूस कुणाचा आहे, शलाखाचा. शलाखा जे सांगेल तेच हा काम करणार. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतो, मालक साहेब अहो मग आपण त्याला का ठेवतोय, खरं तर त्याला लगेच धक्के मारून बाहेर काढायला पाहिजे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, उलट त्याला आपण जपणार आहोत शिर्के, कारण जर एखादा साप आपल्याजवळ असला तर तो नक्कीच काहीतरी वळवळ करणार आणि पुढे धमाका होण्याआधी त्याची हालचाल आपल्याला कळणार. आता बघ, शलाकाला या कारखान्यात काय करायचं होतं हे आपल्याला आधीच कळलं आणि म्हणूनच आपण या सापाला पाळणार. जेव्हा या सापाची हालचाल सुरू होईल तेव्हा आपल्याला शलाकाचा डाव कळणार आणि मग आपल्याला या शलाकाला जागेवरती हरवता येणार आणि म्हणूनच आपल्याला या चंदनला इथेच ठेवायचं आहे. त्यामुळे या चंदनची काळजी घ्या, ज्यामुळे आपण या शलाकाचा निर्णय लवकरात लवकर लावू शकतो, असे आता मालक साहेबांनी ठरवलेलं असतं. तर तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतो, पोचलं मालक साहेब, पोचलं. तर आता लगेच मालक साहेब शिर्केकडे बघून हसू लागतात. तर त्यानंतर इकडे आनंदी आत्ता सुभद्रा काकूंकडे सगळ्या गाईडला घेऊन आलेली असते. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हे बघा मित्रांनो, या आमच्या सुभद्रा काकू त्या एक नंबर मस्त असा मठ्ठा बनवतात. आता बघा, त्या सर्वात आधी काळं मीठ टाकणार, त्यानंतर जिरेपूड, कोथिंबीर. आता आनंदी जे जे काही सांगत असते तशाच प्रकारे आता बरोबर सुभद्रा काकू तो मठ्ठा बनवत असतात. आता वरुणला मात्र आश्चर्य वाटतं, ज्या आनंदीला डोळे नाही आहेत तरी ती एवढं समज करते. तेव्हा लगेच वरुण लागतो, वा आनंदी, एक नंबर भारी. सगळेजण आता मठ्ठा प्यायला सुरुवात करतात. तेव्हा वरुण आता एक ग्लास आनंदीला देतो आणि लागतो, घे आनंदी, हे तुझ्यासाठी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, पाहुणं पण मी पैसे. त्याच वेळेस वरुण म्हणू लागतो, आनंदी, माझ्याकडून तुझ्यासाठी गिफ्ट समज, अगं तुझ्या हुशारीचं कौतुक म्हणून देतोय तुला, घे. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, थँक्यू, आणि अजून एक थँक्यू. तेव्हा वरुण म्हणू लागतो, ते कशासाठी. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मगाशी मी खोळंबले होते ना, चुकले होते, तेव्हा तुम्हीच मला सांभाळून नेलं, त्यासाठी थँक्यू. त्याच वेळेस आता लगेच वरुण म्हणू लागतो, थँक्यू नाही, करायचं असेल तर माझं एक काम कर. तेव्हा आनंदी म्हणू लागते, कुठलं काम. वरुण लगेच आनंदीसमोर हात पुढे करतो, माझ्याशी मैत्री करशील. आता सगळेजण वरुण आणि आनंदीकडे बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आबांवरती मोठं संकट आलेलं असतं. त्यामुळे आबांनी आता हे घर विकून इचलकरंजी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. सगळे आता आजूबाजूचे लोक जमलेले असतात. तेव्हा लगेच पिंट्या म्हणू लागतो, आबा असं नका करू, घर कशाला विकताय. तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही, पाणी डोक्यावरनं जायला लागले, मला आता हे घर विकून इकडनं निघून जायचं आहे. आता मात्र टेम्पो आलेलं असतो, त्यात सगळं सामान भरलेलं असतं. आता मात्र आरची सगळ्याजणी रडत असतात. तेवढ्यात आनंदी येते. आता मात्र लगेच आनंदी म्हणू लागते, नाही बा, आपण हे घर सोडून नाही जाऊ शकत, या घरात मला आईची आठवण येते हो, आईची ऊब जाणवते, आणि आपण नवीन घरात जाऊ तिथे या सगळ्या आठवणी, ही प्रेमाची ऊब नाही जाणवणार आबा. तेव्हा आबा म्हणू लागतात, आनंदी मला माफ कर, पण मला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. तेवढ्यात लगेच आता आबा पेपरवरती सही करणार. तेच मालक साहेबांची गाडी आलेली असते. मालक साहेब जोरात ओरडतात, थांबा. त्याच वेळेस आता मात्र आरची, आनंदी सगळ्याजणी घाबरतात. मालक साहेब कशासाठी आलेत. आता मात्र मालक साहेब आबा जाधवांना माफ करणार का आणि पुन्हा कामावरती घेणार का, पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.